अजून आलं तर फिरणार हा आणि मी जेवत होतो बाहेर बसलो अंगणात. आणि ते म्हणतो मावशी आम्हाला एवढा चहा द्यायचा करू. म्हणजे देते बाबा. हात धुतला आणि त्यांना चहा करून दिला. ते किती पुण्य गेलं मग तेवढं गेलं. आणि परत आल्याने मग परत त्यांनी ओळख दिली मग चांगली परत आल्याने. तर ट्रेक सुरू केलाय महाबळेश्वर ते श्रीमान रायगड. हा ट्रेक कसा केला थांबा जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला मग सांगा. आपलं एकच ध्येय असतं जेव्हा पण आपण व्हिडिओ शूट करतो, सगळ्यात पहिलं आपण महाराजांचं दर्शन घेतो. आता महाराजांचं दर्शन घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या ट्रेकची सुरुवात गणेश घाटातून होते. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आपल्या पुढं प्रवासाला सुरुवात करूया. हा गणेश घाट आहे आणि इथूनच आपल्याला आता खाली जायचं आहे. पहाटेचे 5:30 वाजलेत आणि आपण आता निघतो इथून खाली. डोंगरातून खाली आल्यानंतर अर्ध थोडंसं दिसायला लागलंय, उजाडलं. भाऊ पुढे चाललाय. हा डोंगर उतरून खाली उतरलो आपण आणि खाली उतरल्यानंतर हा पूल लागतो. हे जोर गावातील आई कुंभदाईचं मंदिर, इथेही दर्शन घेतलं. आज आपण ट्रेकला निघालोय. सकाळी आपण 5 वाजता निघालो होतो गावातून. सकाळ सकाळी शूट करायला नाही मिळालं. थोडेफार आपल्याकडं फुटेज आहेत ते मी ॲड करणार आहे. तर आम्ही क्षेत्र महाबळेश्वरवरून रायगडला जायचा प्लॅन आहे. तर स्टार्टिंग आम्ही गणेश घाटातून सुरुवात केली. खाली जोर गावात उतरलो. जोर गावातून नाश्ता वगैरे केला आणि आता निघालो. आपल्या सोबत 2 भाव आहेत आपले, हा हार्दिक आणि हा पुढे सौरव. या टोंब्याला ओळखत असाल, याला तर ओळखत असेल. तर कसं वाटतं भावांनो? तसं म्हणजे आपलं नेहमीसारखं ट्रेक करताना आपल्याला कसं वाटतं आणि व्हिडिओ कुठं दाखवतेस तू? हां, एक नंबर. जसं ट्रेक करताना नेहमी वाटतं तेवढीच मजा आपण आज करणार आहे. एक नंबर. आणि तुम्ही पण साथ द्या, कधीतरी या. ओके भाऊ काय म्हणतोय? काय नाही, सध्या दम लागला मला. 3 महिन्यानंतर आज ट्रेक करतो, त्याच्यामुळे थोडी दमछाक होते. ओके चल हा तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास, कारण आम्हाला भरपूर पल्ला गाठायचा. ऊन पण आता डोक्यावर आलं आहे आणि 2 दिवस आपल्याला गाठायचं, कारण मोबाईलची बॅटरी पण कमी आहे. हो ठीक आहे. जोरवरून निघाल्यानंतर जवळजवळ 2.5 किलोमीटर वरती आल्यानंतर आपण हे असं दृश्य दिसतं बघा समोर. खाली हे जोर गाव खाली समोर दिसतंय. ते हे बलकवडी धरण आहे खालचं आणि आपण हा कोळेश्वर पठाराकडे जाणारा हा मार्ग आहे. तर मित्रांनो, आपण जोरमधून सकाळी नाश्ता करून चालू केला होता ट्रेक. तर 3-3.5 किलोमीटर झाल्यानंतर आपण पठारावर पोहोचलो आहे, कोळेश्वर पठार. बघा हे पठार चालू झाले. ऊन भरपूर आहे, चालतं आम्ही दमलोय. पाणी पण संपलं आमच्याकडून. आता बघू पुढे कुठे पाणी भेटतंय का. आणि मध्ये रस्त्यातून येताना आपण स्टिक आणली होती. स्टिक कुठेतरी पडली का काय ते पण आठवत नाही. आय थिंक घरीच राहिली. त्याच्यामुळे हे आपल्या ह्या काट्या काढल्यात, त्यांनी भरपूर मदत झाली. ठीक आहे. जंगल घनदाट असल्याने थोडीशी भीती वाटते. तर हे नक्की कोणाशी तुम्हाला ओळखता येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जंगल बघताच तुम्हाला कल्पना आली असेल. इथेच डाव्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे, श्री कोळेश्वर मंदिर. हे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे, म्हणजे स्वयंभू प्रकट झालेत श्री कोळेश्वर महादेव. बरेच जण येत असतात आणि बरेच ट्रेकर्स लोक इथे भेट देत असतात. स्वयंभू आहे, जागृत देवस्थान आहे. तर आम्हीही पाया पडलो, दर्शन घेतलं आणि निघालो. पठारावरून पुढं आल्यानंतर हे 2 वाडे आहेत इथं. बघू आपल्याला पाणी वगैरे काय भेटतंय का. वाड्याची अवस्था बघून असं वाटतं इथं भांडी वगैरे आहेत. कोण लोक आहेत की नाही काय माहीत नाही. चपले बिपले आहेत लोकांच्या. हे 2 जण पुढे गेलेत. बघूया कोण आहे का इथं. पाणी पण संपलंय आणि इथं परत आता खाली उतरायचं आपल्याला. इथं गुरं दिसत आपल्याला. हे पूर्ण पडक्या अवस्थेत आहे, कोण राहत नाही वाटतं इथे आता. आणि ही 2 पाणी आणायला गेलेत वाटते. हे काय इथं बॅग वगैरे ठेवले.
आपण पण बसू जरा, दम लागला. बरेच दिवसातून प्लॅन चालला होता की कुठेतरी ट्रेक करूया. मग सडनली रात्री प्लॅन केला की करूया ट्रेक म्हणून. मग काय निघालो सकाळी. बाकीचा प्रवास तर तुम्ही बघितलाच आहे. ठीक आहे, बसलो शांतपणे सावलीत, पाण्याची वाट बघते. तहान पण लागले. पाणी पिऊन जरासं थंड झालं आणि निघतो आता पुढच्या प्रवासाला. तिकडे काय बघायला गेला काय माहिती. हो हो, काय नजारा आहे बघा ना. हे वरचं रायरेश्वराचं पठार आहे, पलीकडे कमळगड आहे. चला पुढे चालत राहू. आता हे असं बघत बसलं तर इथंच राहू आपण, पुढे ट्रेक कम्प्लीट करायचं. थोडं इथं खाली उतरल्यानंतर हे जी वाट आहे दोन्ही साईडला खिंड्यासारखी, तर ह्याला म्हणतात निसनीचं दार. निसनीचं दार असं हे ते स्थानिक लोक बोलतात. तिथून आपण खाली उतरून जांभली या गावात जायचंय. पठारावरून खाली उतरल्यानंतर 8 किलोमीटर साधारणतः पुढे आल्यानंतर एक धरण लागतं. ते हे धरण आहे. हे जांभली गावात आपण पोचतो आणि जांभली गावातून आपल्याला इकडे वरती जायचं आहे रायरेश्वरकडे. आजी म्हणतात की ही वाट सोडायची नाही, एकदम सरळ निघून जायचं. सरळ आणि त्यांचं म्हणतात हे घर बांधायचं काढलं, इथं आलं तर या काहीतरी चहा प्यायला. अरे बाबा, चला येऊ का? वर्षी ना हां असं सात जण आलं तर फिरणार. हां आणि मी जेवत होतो बाहेर बसून अंगणात. आणि ते म्हणतो मावशी आम्हाला एवढा चहा द्यायचा करू. म्हणजे देते बाबा. हात धुतला आणि त्यांना चहा करून दिला. ते किती पुण्य गेलं. मग तेवढं गेलं आणि परत आले मग परत त्यांनी ओळख दिली मग चांगली. परत आले तर आम्ही पण देऊ आता. हा चला निघतो. ओके ओके चला निघूया. हो वाट नाही सोडत. ओके चालते. चला आजीने सांगितलं त्याप्रमाणे आपण ही वाट नाही सोडायची. गवत थोडं जास्त वाढलंय, त्याच्यामुळे थोडं स्लिपरी पण आहे. बूट वगैरे घसरतो इथून. ह्याच धरणाच्या बाजूने आपण निघालो होतो आत्ता आणि जवळजवळ 4 किलोमीटर वरती चढलोय आपण. हा डोंगर जरी बघायला गेला तर आपल्या ह्या डोंगराचा शेवटचा टप्पा आहे. आपण आता रायरेश्वरला पोहोचतोय थोड्याच वेळात. एकदम डेंजर वाट आहे इथे, खडक आहे पूर्ण, पण राईट साईडला पूर्ण दरी आहे खाली. एका वेळी एकच जण पास होऊ शकतो. जांभली गावातून वरती ट्रेक केल्यानंतर साधारणतः 20-22 किलोमीटर पूर्ण होतात आणि आपण रायरेश्वर गडावर आपण चढतोय. ह्या पायऱ्या छोट्या छोट्या. ह्याच गडावरती महादेवाच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती 1646ला. छान वाटते की फायनली आपण एवढं यासाठी केला होता अट्टहास. पोचतोय आपण फायनली. सकाळी 6 वाजता आपण ट्रेक सुरू केला होता. बघा वरती आल्यानंतर नजारा. मेन वाटेतून वरती आल्यानंतर 1-1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर ही इथे 7 रंगाची माती भेटते. मला फक्त ऐकलं होतं मी रील्समध्ये वगैरे लोकांकडून ऐकलं होतं, पण आज फर्स्ट टाइम बघतोय. बघा आपण इथे जमा केले. हे 7 रंग आहेत. ॲक्च्युली इथे 6 भेटलेत आपल्याला आणि रेग्युलर जो काय असतो तो लाल. असे टोटल 7 कलर आहेत. तर हे तुम्ही बघितले का मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पण यायचं असेल तर इथे तुम्ही येऊन बघू शकता. समोर इथं बोर्ड पण लावलं आहे. इथे बोर्ड आहे, आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता. ट्रेकची सुरुवात केल्यापासून हे आपल्यासोबत आहे सूर्यदेव आणि आता त्यांना बाय बाय करायची वेळ आली. तर 12 तास कंप्लीट झाले. सकाळी आपण 6 वाजता सुरुवात केली होती आणि आता परत 6 वाजलेत. ठीक आहे, तर आता तरी पण आपला प्रवास काय थांबला नाही, चालूच आहे. थोडेसे शॉर्ट घेतात.
7 वाजलेत आणि सूर्यास्त पण झाला. बॅटऱ्या काढल्या आणि आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. ही मध्येच एक खिंड लागते. हिचं नाव काय माहिती नाही. आपण इथे गेल्यानंतर स्थानिकांना विचारणार आहोत ह्याचं नाव काय आहे, कारण आपल्याला ऐकलं नव्हतं एवढ्या वेळात. पण फर्स्ट टाइम आपल्या इकडे हा ट्रेक करण्याची, त्याच्यामुळे एवढं काय त्याचं नाव नाही माहिती ह्या खिंडीचं. पण एवढी भारी खिंड आहे ना, एकच नंबर. तर 7:30-8 वाजले होते आणि आपण प्रवास थांबवलाय दानवडी गावामध्ये. आणि इथून खाली उद्या पहाटे आपण 5 वाजता सुरू करणार आहे ट्रेक आपला. तर इथे बसतोय. आजीने नाचणीच्या भाकरी केल्यात आणि आपण आपला भात बनवलाय, तर तो आपण खातोय आता. बघूया. आजीने पण इथे भाकरी बनवली. भरपूर दिवस नाचणीची भाकरी खाल्ली नव्हती, तर खाऊया. ठीक आहे. आणि बाकी नेक्स्ट उद्या तुम्हाला दाखवतो. या खायला. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. आज आमचा दुसरा दिवस आहे ट्रेकचा आणि सकाळी 5:30 वाजता चालू केलेला. सकाळ सकाळ बॅटरी वगैरे होत्या आणि अंधार होता, त्यामुळे व्हिडिओ चालू नाही केली. तर आता खाली उतरून धानवली गावातून खाली हा डोंगर उतरून समोरचा खाली डांबरी रोड लागला. 1.5 तास लागला जवळजवळ. आणि पुढे आता एका गावात पोचलोय, निवगण गावात. तिथून पुढचा प्रवास आहे. मित्रांनो, थोडं पुढे चालल्यानंतर ही गुढी दिसली. म्हटलं अजून गुढीपाडवा आला नाही, पण ह्यांनी गुढी उभारली. पण नंतर समजलं की या गावाचा सप्ताह होता, म्हणून यांची परंपरा आहे म्हणून ती उभी केली. रस्त्याने चालता चालता ताण लागली होती, तर निसर्गाने आपल्याला हे फळ दिलंय. शकता सह्याद्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी छोटी छोटी फळं आहेत. ह्याचं नाव आहे आंबोळकी. ह्याचा गुणधर्म असा आहे की हे खाल्ल्यानंतर तुम्हाला ॲसिडिटी पण होत नाही. जास्त कोणाला प्रॉब्लेम होत असेल पित्ताचा वगैरे, त्याच्यामध्ये हे गुणकारी आहे. तर हे तुम्ही खाल्लंय का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे असं असतं शेंगदाण्यासारखं. सकाळी आपण 6ला निघालो होतो आणि आता कुडली गावात जायचं आहे आपल्याला. तर जवळजवळ 7-8 किलोमीटर पुढे चालल्यानंतर डांबरी रोडने भूक लागली. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं म्हणून मॅगी घेतली. आणि हा आपला स्टोव, गॅस वगैरे, आणि आपण टोपचा अंदाज होता. थोडंसं आता मॅगी वगैरे खाऊन घेतो आणि मग निघायचं पुढच्या प्रवासाला. आपण मॅगी बनवली, खायला सुरुवात. मस्त. पुढे गेल्यानंतर रस्ता होता, तर आपल्या डांबरी रस्त्यावरून जायचं नव्हतं, म्हणून आपण धरणाच्या बाजूने हा रस्ता निवडला. रस्ता थोडा रिस्कीच आहे, तरी पण आपण म्हटलं रस्त्यावर निघायचं नाही, कारण आपला ट्रेक हा घाटवाटांनीच होता. म्हणून थोडं पुढे कुठेतरी पाणी कमी जिथे वाटेल तिथून क्रॉस करायचं होतं, म्हणून थोडंसं पुढे ह्या धरणाच्या बाजूबाजूने जायचं ठरवलंय. सकाळीपासून ट्रेक सुरू केल्यापासून 19 किलोमीटर झाले. पुढे आल्यानंतर दुर्गाडी गाव लागतं. पाण्याच्या बॉटल्या संपल्या होत्या म्हणून इथे एक विहीर लागली. म्हटलं पाणी घेऊ. शेजाऱ्यांकडून पवरा घेतला आणि इथे आड आहे. ओके, ठीक आहे. पाणी भरून घेतो आता. भरलं. मोहनगडावर वरती गेल्यानंतर तिथे आपल्याला मोबाईल आपला स्विच ऑफ झाला होता. पॉवर बँक पण चालत नव्हती, म्हणून आपण फोटो काढायला नाही भेटले. पण पलीकडच्या बाजूने आपण मोहनगड चढला होता आणि उतरल्यानंतर हा समोर बघा, हा मोहनगड आहे. आणि तिथून उतरल्यानंतर ह्या वाटेने आपण बाहेर आलो. इथूनच आतमध्ये जायला मार्ग आहे. मित्रांनो, आपला मोबाईल स्विच ऑफ झाला होता आणि हा वरती कावळागड आहे. तो आम्ही आता उतरून खाली शिवतरगड, ह्या शिवतर या गावामध्ये गेलो होतो. आणि शिवतरगडचा इतिहास असा आहे की समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिला होता त्या जागी. आणि तिथं गेल्यानंतर आपला मोबाईल स्विच ऑफ झाला. जो आपण GPS चालू केला होता वॉचवर, तोही स्विच ऑफ झाला. मग काय केलं, तिथल्या घरामध्ये एक मोबाईल चार्जिंग केला थोडासा, तो 5-10% आणि आपला आयफोन असल्या कारणाने त्याला चार्जिंग कमी होते. आत्ता पण 1-2% चार्जिंग आहे. तर आम्ही आता खाली उतरून पुढे आपल्या रायगडावर पोचायचं आहे, पुढचा पल्ला गाठायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही निघतोय लगेच. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये थोडंफार काहीतरी सांगावं म्हणून तुम्हाला सांगतोय की आणि तुमच्या जवळ पॉवर बँक पण असणं गरजेचं आहे. ते आम्ही कॅरी नव्हतं केलं. 2 होते ॲक्च्युली, एक होता तोही संपला. त्याच्यामुळे आम्ही आता पुढचा पल्ला गाठायचा, त्यामुळे आम्ही निघतोय. ठीक आहे. पुढचा प्रवास तुम्हाला
जमलं तरच दाखवेन. नमस्कार मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की रात्रीचे आता 10:30 वाजलेत आणि फायनली आपण रायगडावरती पोचलो आहे, म्हणजे पायथ्याशी पोचलो आहे. तर खूप आनंद होते सांगण्यात. तर आजपर्यंत लोक बोलत आलेत की स्वर्ग कोणी नाही बघितला, पण स्वर्गाचं दार शेवटला कसं असू शकतं हे मी आज अनुभवतो आहे. इथे रायगडच्या पायरीपर्यंत पोचलो आहे आणि सर्वात आनंद वाटला की इथं जो बोर्ड जो लिहिला आहे तुम्ही वाचू शकता, जातपात रंग द्वेष पद आणि राजकारण मागे सारूनच गडावर प्रवेश करावे. तर भारी वाटलं, खूप छान वाटलं की पोचलो आपण. पण उशीर पण झाला, 10:30 वाजले. आता दरवाजे पण बंद झाले. आम्ही वरती न जाता खाली तिथे कुठेतरी टेंट टाकून झोपायचं ठरवलं आणि उद्या सकाळी लवकर जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं ठरवलं. ठीक आहे, आणि बॅटरी पण कमी आहे. तर फायनली आपण पोचलो आहे. 2 दिवस झाले. खूप भारी वाटते, म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. पहाटे गड चढायची सुरुवात केली आणि संभाजी महाराजांची आठवण आली मित्रांनो. हे आता बलिदान मास सुरू आहे मित्रांनो. 40 दिवस ज्या यातना महाराजांनी सोसल्या त्या फक्त आपल्या हिंदू धर्मासाठी. समोरच आहे बघा टकमक टोक आणि आपला भगवा बघा कसा फडकतोय. गडाच्या मुख्य दरवाज्यातून आत पाऊल टाकताच जाणवतो तो इतिहासाचा दरारा. प्रत्येक दगड जणू स्वराज्याची गाथा सांगतोय. आणि पुढे इथे गेल्यानंतर सर्वप्रथम दर्शन घ्यायचं ते गडाची शिरकाई देवी माता, परंपरेनुसार पहिला मान देवीचा. इथे नतमस्तक होताना मनात एक वेगळीच शक्ती आणि समाधान मिळतं. हीच शक्ती जिने स्वराज्याच्या स्वप्नाला आशीर्वाद दिला. देवीचं दर्शन घेऊन पुढे आपण सरकतो रायगडाच्या ऐतिहासिक बाजारपेठेकडे. दोन्ही बाजूला रांगेत असलेले दुकानांचे अवशेष. इथे कधी काळी स्वराज्याची अर्थव्यवस्था फुलली होती. आता आपण येतो रायगडावरील अतिशय पवित्र स्थळी, जगदीश्वर मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज रोज या देवाचे दर्शन घेत असत. हेच मंदिर, इथे शांतता आणि पवित्रता मनाला वेगळीच समाधान देते. आतमध्ये गेल्यानंतर जगदीश्वराचं दर्शन घेतलं. शांतपणे 5-10 मिनटं बसलो. खूप बरं वाटलं की आज जास्त गर्दी नव्हती आणि शांतपणे दर्शन घेत. आणि मग तो क्षण आला ज्याच्यासाठी प्रत्येक शिवभक्त इथे येतो. स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज समाधीसमोर उभं राहिल्यावर शब्दच हरवतात. मनात अभिमान, डोळ्यात पाणी आणि हृदयात कृतज्ञता. इथे नतमस्तक होतच जाणवतं आपण त्या महान इतिहासाचा एक छोटासा भाग आहोत. समाधीजवळच आपल्याला दिसते ती प्रसिद्ध पायरी, रायगडाचे मुख्य वास्तुशिल्पकार हिरोजी इंदलकर यांची स्मृती जपणारी पायरी. स्वराज्याच्या स्थापनेत ज्यांनी आपलं आयुष्य वाहिलं त्या शिल्पकाराला मनपूर्वक अभिवादन. आणि अशा प्रकारे पूर्ण होतो तो आपला क्षेत्र महाबळेश्वर ते श्रीमान रायगड ट्रेक. फक्त एक प्रवास नाही तर इतिहास, अभिमान आणि प्रेरणेचा अनुभव. रायगड फक्त एक किल्ला नाही, तो आहे स्वराज्याचा आत्मा. जय भवानी, जय शिवराय. अशाच ट्रेकच्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला, ट्रेक विथ सौरभ या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.